गुरुचरित्रातील ही कथा तुझ्यासमोर येणे म्हणजे तुझ्यावर येणाऱ्या मोठ्या संकटाचा सालू क्षणाला नाश होणे. त्यामुळे गुरुचरित्राची कथा दुर्लक्ष करू नको, नाहीतर आयुष्यभर पस्तावत राहशील. गुरुचरित्रातील ही कथा ऐकल्याने दत्त महाराज तुझी कितीही मोठी इच्छा पूर्ण करतील आणि वाऱ्याप्रमाणे तुझ्या जीवनातील गरिबी, साडेसाती, पनवती, शत्रूंचा नाश, वाईट शक्ती, करणीबाधा, कितीही मोठे रोग वाऱ्याप्रमाणे आजच्याच दिवशी पळून नाही गेले तर बघ. ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याने भक्ताचे मन शांत आणि स्थिर होते. भीती आणि चिंता दूर होतात. भक्ताला आपल्या चांगल्या कर्माचे फळ मिळते आणि वाईट करणाऱ्यांचे कर्म त्यांना स्वतः फळ देते. आणि अक्षरशः दत्त महाराज या वाईट बुद्धीच्या मनुष्यांना फटकावतात. घरात सुख समृद्धी, शांती आणि आनंद नांदतो. भक्ताच्या अंतर्मनात विश्वास, श्रद्धा आणि देवाची उपस्थिती कायम राहते. शेवटी भक्त दत्तगुरूंच्या कृपेने संकटमुक्त आणि संतुष्ट जीवनाचा अनुभव घेतो. म्हणून भक्तांनो, शेवटपर्यंत या कथेत आमच्यासोबत राहा. त्याचपूर्वी या कथेत रमून जाण्यापूर्वी आजची गुरुचरित्र पवित्र कथा लाईक करून कमेंट बॉक्समध्ये मोठ्या प्रेमाने श्री गुरुदेव दत्त टाईप करून दत्तगुरूंच्या 5 भक्तांना ही कथा शेअर करा. भक्ती वाढवणारे भक्त भगवंतास प्रिय असतात आणि याचे मोठे पुण्य तुम्हाला प्राप्त होऊ शकते. चला तर मग दत्त महाराजांचे नामस्मरण करून या गुरुचरित्राच्या पवित्र कथेला सुरुवात करूया. गुरुचरित्र असं सांगत नाही की देव भक्ताला लगेच सुख देतो. गुरुचरित्र हे सत्य सांगतं की देव आधी भक्ताचं मन उचलतो, कारण मन उभं राहिलं की आयुष्य आपोआप उभं राहतं. या सृष्टीत असे असंख्य जीव आहेत जे हसत हसत दुःख सहन करतात, पण आतून रोज थोडे थोडे तुटत जातात. अशाच जीवांपैकी तो एक होता. लहानसं घर, मोडकळीस आलेल्या भिंती, कायम अपुरी असलेली साधन सामग्री आणि मनात न संपणारी चिंता हीच त्याची ओळख बनली होती. लहानपणीच वडिलांचं छत्र गेलं. आई आजारी, अशक्त, शिक्षण अर्धवट राहिलं. काम मिळालं तरी ते कायमच राहिलं नाही. कधी मालकाची फसवणूक, कधी सहकाऱ्यांची कुरघोडी, कधी परिस्थितीचा फटका. पैसा आला तरी हातात टिकला नाही. जणू त्याच्या आयुष्यातून धनाला जाण्याचीच घाई होती. तो वाईट नव्हता. कुणाचं वाईट त्यानं केलंही नव्हतं, तरीही त्याच्याच वाट्याला अपमान, उपेक्षा, दुर्लक्ष येत होतं. गुरुचरित्रात सांगितलं आहे, काही जीव मागच्या जन्माच्या अपूर्ण कर्माचा भार घेऊन जन्माला येतात. हा भार दिसत नाही, पण तो प्रत्येक पावलावर जाणवतो. दिवसेंदिवस त्याच्या मनात चिंता वाढत गेली. आज काय होईल, उद्या काय होईल, आईची औषधं, कर्ज कसं फेडायचं, लोक काय बोलतील, या प्रश्नांनी त्याचं मन गच्च भरून गेलं. रात्री झोपही लागत नसे. झोप लागली तर भयानक स्वप्न, अंधार, पाठलाग, गुदमरल्यासारखं वाटणं. सकाळी उठल्यावर शरीर थकल्यासारखं, मन अजूनही जड. इथेच गुरुचरित्र पहिलं सत्य सांगतं. संकट बाहेर नसतं, ते आधी मनात असतं. आणि मनातलं संकट जितकं मोठं तितकं आयुष्य अडकल्यासारखं वाटतं. हळूहळू त्याच्या भोवती काही लोक जमा झाले, जे वर गोड बोलायचे, पण आतून त्याच्यावर जळायचे. त्याच्या अडचणींचा फायदा घेणारे, त्याच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवणारे, त्याचं नुकसान व्हावं यासाठी प्रयत्न करणारे. तो हे सगळं पाहायचा, पण काहीच करू शकत नव्हता, कारण आतून तो आधीच थकलेला होता. गुरुचरित्रात यालाच शत्रूंची सावली असं म्हटलं आहे, जी थेट दिसत नाही पण त्रास देते. या सगळ्यात
त्याची देवावरची श्रद्धाही डगमगली. मंदिरात गेल्यावर मन शांत होण्याऐवजी प्रश्न वाढायचे. देव आहे तर मग माझ्याकडे का पाहत नाही? मी एवढं काय वाईट केलं आहे? हे प्रश्न त्याला अस्वस्थ करायचे. पण गुरुचरित्र सांगतं, देवाला प्रश्न विचारणं म्हणजे नास्तिकपणा नाही. देवावर प्रश्न विचारणं म्हणजे नास्तिकपणा नाही, ती मदतीची आर्त हाक असते. अशाच एका संध्याकाळी पूर्ण निराश अवस्थेत तो रस्त्याच्या कडेला बसला होता. डोळ्यात पाणी होतं, पण रडायचीही ताकद उरली नव्हती. तेव्हा त्याच्या हाताला एक जुनी धुळीने भरलेली पोथी लागली. कुणीतरी सहज ठेवली असेल, किंवा मग हाच दत्त महाराजांचा चमत्कार असेल. त्याने सहज उचलली. धूळ झटकली. मुखपृष्ठावर लिहिलं होतं, श्री गुरुचरित्र. त्याला त्या नावाचा फारसा अर्थ माहीत नव्हता, पण पोती हातात घेताच त्याच्या छातीतील घालमेल थोडी शांत झाली. जणू कुणीतरी आतून सांगितलं, इथे थांब. त्या रात्री त्याने ती पोथी वाचलीच नाही, फक्त डोक्याजवळ ठेवली इतकंच. आणि अनेक दिवसांनंतर त्याला शांत झोप लागली. स्वप्नात त्याला एक तेजस्वी पण साधा योगी दिसला. पांढऱ्या वस्त्रात, डोळ्यात अपार करुणा. काहीच बोलला नाही, फक्त पाहत राहिला. त्या नजरेत त्याच्या मनातील भीती विरघळत गेली. गुरुचरित्र सांगतं, गुरु आधी शब्दांनी नाही तर अनुभूतीने बोलतात. सकाळी उठल्यावर परिस्थिती बदललेली नव्हतीच. गरिबी तशीच होती, चिंता तशीच होती, पण मनात एक वेगळं स्थैर्य आलं होतं. तो पहिल्यांदा म्हणाला, मी एकटा नाही. आणि हेच वाक्य त्याच्या आयुष्याचा पाया बनलं. त्या दिवसापासून तो रोज थोडा वेळ गुरुचरित्राजवळ बसू लागला. मोठे मंत्र नाहीत, मोठे नियम नाहीत, फक्त शांत बसणं आणि मनात एवढंच म्हणणं, हे गुरुदत्ता, मला काहीच नको, मला योग्य मार्ग दाखव. गुरुचरित्रात सांगितलं आहे, जेव्हा भक्त अपेक्षा सोडतो तेव्हाच कृपा सुरू होते. हळूहळू त्याच्या मनातील भीती कमी होऊ लागली. चिंता तशीच होती, पण ती त्याला खाऊ लागली नव्हती. रात्री झोप सुधारू लागली. घरातलं वातावरण थोडं हलकं वाटू लागलं. अजून चमत्कार झाला नव्हता, पण बदलाची सुरुवात मात्र नक्की झाली होती. आणि गुरुचरित्र सांगतं, सुरुवात झाली की शेवट आपोआप जवळ येतो. भक्तांनो, हा भाग इथेच थांबतो, कारण इथूनच खरी यात्रा सुरू होते. यातून काय शिकायला मिळतं तर चिंता आणि भय हेच पहिलं बंधन आहे. गुरुकृपा आधी मनाला स्पर्श करते. गरिबी, शत्रू, आजार यांच्यापूर्वी मन शांत होणं आवश्यक असतं. ज्या क्षणी भक्त मी एकटा नाही असं मानतो, त्या क्षणी गुरुचरित्र त्याचं आयुष्य हातात घेतं. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये मी एकटा नाही, मी एकटी नाही, दत्तगुरू स्वामी आई माझ्यासोबत आहे टाईप करा आणि आजची कथा लाईक करा. भक्तांनो, तो भक्त त्या दिवशी सकाळी उठला, पण नेहमीसारखीच घाई नव्हती. डोळे उघडल्यावर लगेच चिंता त्याच्यावर आदळली नाही. काही क्षण तो तसाच बसून राहिला. घरात शांतता होती. बाहेरचा आवाज नेहमीसारखाच होता, पण आत काहीतरी वेगळं वाटत होतं. त्याने गुरुचरित्र उघडलं नाही, वाचलं नाही, फक्त हात लावून ठेवला आणि मनात काहीही मागितलं नाही. त्या दिवशी त्याचं काम पूर्वीसारखंच होतं, पण लोकांचं वागणं बदललेलं जाणवत होतं. काही दिवसांपूर्वी जे लोक मुद्दाम दुर्लक्ष करायचे, तेच आज स्वतःहून बोलायला येत होते. कुणी फार गोड बोलत नव्हतं, कुणी मदतही देत नव्हतं, पण अडथळे टळत होते. एखादी गोष्ट जी हमखास बिघडायची, ती आज फक्त उशिरा होत होती. संध्याकाळी घरी परतताना त्याला एक जुना ओळखीचा व्यक्ती भेटला. तो मनुष्य त्याच्या आयुष्यात कधीही उपयोगी पडलेला नव्हता, पण त्या दिवशी त्याने सहज विचारलं,
तुला काम मिळेल का? त्याने काही विचारलं नाही, होकार दिला. काम लहान होतं, मेहनतीचं होतं, पण नियमित होतं. त्या रात्री घरात जेवण झालं आणि कुणाच्याही तोंडून तक्रार निघाली नाही. दिवस असेच सरकत गेले. काही गोष्टी नकळत बदलत होत्या. घरात औषधं वेळेवर येऊ लागली. किराणा संपायच्या आधी येऊ लागला. महिन्याच्या शेवटी उधारीचा विचार करावा लागत नव्हता. हे सगळं अचानक घडलं असं नव्हतं, पण जे आधी हातातून निसटायचं ते आता हातात थांबत होतं. काही लोक जे आधी त्याच्याबद्दल वाईट बोलायचे, त्यांचे स्वतःचे प्रश्न वाढू लागले. कुणी कुणाशी भांडत होतं, कुणाचे व्यवहार अडले, कुणाचे खोटे बोलणे उघड झाले. तो सगळं पाहत होता, पण कुठेही समाधान वाटत नव्हतं. फक्त आश्चर्य वाटत होतं, कारण त्याने काहीच केलं नव्हतं. रात्री झोप वेगळी झाली होती. झोपताना मन जड होत नव्हतं. सकाळी उठताना शरीर दुखत नव्हतं. आधी थोडं चाललं तरी थकवा यायचा. आता चालणं सोपं वाटत होतं. अंगातील भीती हळूहळू कमी होत होती. बाहेर अंधार असला तरी मनात अंधार नव्हता. एके रात्री स्वप्न पडलं. तो कुठल्या तरी ओळखीच्या पण शांत जागी उभा होता. समोर काहीच नव्हतं. मागे वळून पाहायची गरजच वाटली नाही. त्याला असं वाटलं की कुणीतरी आहे, पण भीती नव्हती. सकाळी उठल्यावर ते स्वप्न आठवत राहिलं, पण त्यातून घाबरवणारी भावना नव्हती. घरातील वातावरण बदललं होतं. आधी जेवताना चर्चा कमी आणि चिंता जास्त असायची. आता जेवताना शांतता होती. कधी कधी हसूही येत होतं. आईच्या चेहऱ्यावरची रेषा थोडी सैल झालेली दिसत होती. घर लहानच होतं, पण दमट वाटत नव्हतं. त्याने गुरुचरित्र रोज वाचायला घेतलं असं नव्हतं. काही दिवस फक्त जवळ ठेवलं. काही दिवस 2 ओळी वाचल्या, पण दरवेळी एकच गोष्ट जाणवत होती. काहीतरी त्याच्या आयुष्याला धरून आहे. तो एकटा नाही. एक दिवस अचानक त्याला जाणवलं, आपल्याला कोणाचीही भीती उरलेली नाही. आधी नाव घेतलं तरी अंगावर काटा यायचा. आता फक्त आठवण येत होती. घरात रात्री दिवा बंद केल्यावर जी अस्वस्थता यायची ती गायब झाली होती. झोप लागत होती आणि मध्येच दचकून उठावं लागत नव्हतं. त्याच्या लक्षात आलं की सगळं अजूनही परिपूर्ण नाही. प्रश्न अजूनही आहेत, पण प्रश्न आता डोक्यावर बसलेले नाहीत. ते थोडे दूर उभे आहेत आणि त्यांच्यात आणि त्याच्यात एक अदृश्य आधार, एक अदृश्य शक्ती उभी आहे. तो आधार शब्दात सांगता येत नव्हता, पण तो दररोज अनुभवता येत होता. गुरुचरित्रातील ही कथा तुमच्या मनावर थोडा जरी प्रभाव टाकत असेल तर ही कथा दत्तगुरूंच्या एका भक्ताला शेअर करा. कारण भक्ती वाढवल्याने भगवंत प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. दत्तगुरू म्हणतात, गुरुचरित्रातील ही पवित्र कथा शेवटपर्यंत ऐकल्याने मरेपर्यंत तुमच्यावर, तुमच्या प्रियजनांवर संकट येणार नाही, हे आज माझे वरदान आहे. काही दिवस गेले. दिवस बदलत होते, पण बदल गोंधळात टाकणारे नव्हते. सगळं हळूहळू शांतपणे उघड होत होतं. जसं एखादं झाड वाढताना आवाज करत नाही, तसं त्याचं आयुष्य बदलत होतं. तो सकाळी उठून बाहेर पडायचा, कामं करायचा, परत यायचा, पण मन आतून स्थिर राहायचं. पूर्वीसारखी धावपळ आतमध्ये उरली नव्हती. एक दिवस कामावरून परतताना त्याच्या लक्षात आलं की पूर्वी ज्या रस्त्याने जाताना मन अस्वस्थ व्हायचं, तोच रस्ता आज साधा वाटतोय. कुठेही जडपणा नव्हता. कुणाची आठवण आली तरीही मन हललं नाही, जसं काहीतरी आतून मोकळं झालं होतं. त्या काळात घरात एक छोटी अडचण आली. अचानक खर्च वाढला. आधी असं झालं असतं तर तो पूर्णपणे कोसळला असता, पण यावेळी तो शांत राहिला. तो बसला. त्याने शांतपणे डोकं शांत ठेवून विचार केला आणि उपाय सापडला. कुणाकडे हात पसरावा लागला नाही. कर्जाचा विचारही करावा लागला नाही. प्रश्न सुटला आणि मग त्याच्या लक्षात आलं, आपण घाबरलो नाही म्हणून प्रश्न वाढलाच नाही. घरातील लोकही बदलले होते.
आई पूर्वीसारखी काळजीत गडलेली दिसत नव्हती. ती देवासमोर बसायची, पण आजारीपणाने नाही, तर शांतपणे. घरातील भिंती आता नुसत्या भिंती वाटत नव्हत्या. संध्याकाळी दिवा लावताना घर जड वाटत नव्हतं. त्या दिवसात एक गोष्ट घडली जी त्याला स्पष्ट आठवते. एक मनुष्य जो पूर्वी त्याला मुद्दाम त्रास द्यायचा, अचानक त्याच्याशी नीट बोलू लागला. तो बदल का झाला हे कळलं नाही, पण ज्या आधी तणाव निर्माण करायचं ते आता साधं झालं होतं. संघर्षाची गरजच उरली नव्हती. रात्री झोपताना त्याला एक वेगळीच अनुभूती येत होती, तीही दररोज. कधी कधी झोप लागताना असं वाटायचं की कुणीतरी जवळ आहे, पण भीती नव्हती, उलट आधार वाटत होता. त्या उपस्थितीला नाव द्यावं असंही वाटत नव्हतं, ती फक्त होती. एकदा तो घराच्या बाहेर बसला होता. आकाशात सुंदर चंद्र दिसत होता, वारा वाहत होता आणि अचानक त्याच्या मनात विचार आला, आपल्याला सध्या देवाकडे काहीही मागायचं नाही. ही भावना त्याला स्वतःलाच नवी वाटली, कारण आयुष्यभर मागणं चालूच राहतं. आता पहिल्यांदाच मागणं थांबलं होतं. दिवस सरत गेले, काम थोडं वाढलं, जबाबदारी वाढली, पण ओझं वाढलं नाही. जे काही मिळत होतं ते टिकत होतं. घरात अन्न, औषधं, गरज यांचा तुटवडा जाणवत नव्हता. मोठं काही घडलं नव्हतं, पण जे होतं ते पुरेसं वाटत होतं. एका रात्री त्याला पुन्हा स्वप्न पडलं. यावेळी तो कुठल्या तरी जुन्या पायवाटेवर चालत होता. पुढे प्रकाश होता, मागे अंधार होता. तो मागे वळलाच नाही, चालत राहिला आणि चालताना त्याला कुठेही अडथळा आला नाही. सकाळी उठल्यावर त्याला कळलं, आता मागचं त्याला धरून ठेवता येत नाही. घरात येणाऱ्या लोकांनाही फरक जाणवू लागला. कोणी म्हणालं, तुझ्या घरात वेगळं वाटतं. कोणी म्हणालं, इथे बसलं की शांतता वाटते. तो काहीच बोलायचा नाही, कारण सांगण्यासारखं काहीच नव्हतं. जे होतं ते अनुभवांचं होतं. त्याच्या लक्षात आलं की आता आजारांचं सावट दूर गेलं आहे. अंगातील सततचा थकवा नाहीसा होत आहे. भीती नावाची गोष्ट जणू विसरली गेली आहे. घरात रात्री दिवा बंद केल्यावर अंधार उरत होता, पण अस्वस्थता नव्हती. ही दत्त महाराजांची न दिसणारी अदृश्य कृपा होती. त्याला हे कळलं होतं की सगळं अजूनही संपलेलं नाही. आयुष्य चालूच आहे. प्रश्न येतील, पण आता तो प्रश्नांसोबत चालू शकतो. तो थांबत नाही, कोसळतही नाही. आणि त्या शांततेत, त्या स्थिरतेत तो गुरुचरित्र हातात घेतो. वाचण्यासाठी नाही, तर फक्त जवळ ठेवण्यासाठी. भक्तांनो, भगवंत कृपा प्राप्त करण्यासाठी कृपया आपलं हे आध्यात्मिक आम्ही स्वामी भक्त चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मोठी इच्छा पूर्ण होण्यासाठी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा प्रेमाने टाईप करा. भक्तांनो, त्या दिवशी उजाडलेला तो दिवस फार वेगळा नव्हता. सकाळ नेहमीसारखीच उजाडली होती, पण त्या सकाळी त्याच्या मनात एक वेगळीच जाणीव होती. काहीतरी आतून जड झाल्यासारखं वाटत होतं, पण ते दुःख नव्हतं. तो उठला, आंघोळ केली आणि घरातल्या कोपऱ्यात ठेवलेलं गुरुचरित्र हळूच उचललं. उघडलं नाहीच, फक्त कपाळाला लावलं आणि त्या क्षणी त्याचं मन भरून आलं. त्याला आठवलं, कितीतरी वेळा त्याने देवाला दोष दिला होता. कितीतरी वेळा तो म्हणाला होता, माझंच असं का, देवाचं माझ्याकडे लक्षच नाही. कित्येक वेळा तो रडत झोपला होता, कुणालाही न सांगता. त्या सगळ्या आठवणी एकदम समोर उभ्या राहिल्या आणि पहिल्यांदाच त्याला वाटलं, देव तेव्हा पण तिथेच होता, फक्त आपण पाहू शकलो नाही. आई स्वयंपाकघरात होती. तिने त्याच्याकडे पाहिलं आणि सहज विचारलं, आज काही वेगळं वाटतंय का? तो काहीच बोलला नाही, पण डोळ्यात पाणी आलं. आई जवळ आली. काहीही विचारलं नाही, फक्त हात डोक्यावर ठेवला. त्या हातात त्याला आईपेक्षा काहीतरी मोठं जाणवलं. जणू संपूर्ण आयुष्यभर जी उणीव होती ती त्या क्षणी भरून निघाली. त्या दिवशी तो कामावर गेला, पण मन तिथे नव्हतं.
काम करताना अचानक त्याच्या डोळ्यासमोर एक दृश्य आलं. तोच रस्ता, तोच अंधार, तोच एकटा आणि कुणीतरी मागून चालत असल्याची जाणीव. ते दृश्य आठवून त्याच्या अंगावर शहारा आला. पण यावेळी भीती नव्हती, कृतज्ञता होती. मला कधीच एकटं सोडलं नव्हतंच देवा, असं काहीतरी आतून निघून गेलं. संध्याकाळी घरी परतल्यावर त्याने दिवा लावला. साधा दिवा, पण त्या प्रकाशात त्याला घर वेगळंच दिसलं. भिंती, छप्पर, जुनी भांडी सगळं तसंच होतं, पण तरीही काहीतरी पवित्र वाटत होतं. तो खाली बसला, गुरुचरित्र उघडलं, 2 ओळी वाचल्या आणि शब्द थांबले. ते अश्रू दुःखाचे नव्हते, ते अश्रू होते आत्ता समजलं या जाणीवेचे. आयुष्यभर जे मिळालं नाही त्यासाठी तो रडत राहिला, पण जे मिळत होतं याची जाणीवच नव्हती. आज पहिल्यांदाच त्याला जाणवलं, आपल्याला जपलं गेलं आहे. प्रत्येक वेळी पडताना कुणीतरी धरलं आहे. त्या रात्री तो खूप उशिरापर्यंत जागा होता. घर शांत होतं. बाहेर कुत्र्यांचं भुंकणं, दूर कुठेतरी गाडीचा आवाज, सगळं होतं, पण मनात गोंधळ नव्हता. त्याने डोळे मिटले आणि मनात नकळत एकच वाक्य आलं, जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. झोपेत त्याला स्वप्न पडलं. यावेळी काही दृश्य नव्हतं, कुठलाही रस्ता, अंधार, प्रकाश काहीच नव्हतं. फक्त ऊब होती, जशी लहान बाळाला आईच्या कुशीत मिळते तशी. त्या उभेत त्याचं मन पूर्णपणे विसावलं. सकाळी उठल्यावर त्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं, पण तो रडला नाही, फक्त बसून राहिला. हात जोडले. शब्द नको होते, कारण शब्दांपेक्षा भावना मोठी होती. त्या दिवसापासून घरात एक वेगळंच वातावरण स्थिर झालं. कुणीही मोठी पूजा केली नाही, कुणी मोठे विधी केले नाहीत, पण घरात येणारा प्रत्येक जण काही क्षण शांत बसायचा आणि जाताना म्हणायचा, इथे मन हलकं होतं. त्याला आता एक गोष्ट कळली होती, देव संकट काढण्यासाठी येत नाही, देव संकटात आपल्याला धरून ठेवायला येतो. आणि जेव्हा तो धरून ठेवतो तेव्हा संकट हळूहळू आपली पकड सोडते. त्या जाणीवेने त्याचं हृदय भरून येत होतं आणि त्या ओलाव्यात त्याला समाधान वाटत होतं. त्या दिवसानंतर त्याचं आयुष्य जणू एका शांत प्रवाहात वाहू लागलं. काहीही मोठं घडत नव्हतं, पण जे घडत होतं ते मनाला भिडणारं होतं. तो आता लोकांच्या वागण्याकडे फारसं लक्ष देत नव्हता. कुणी कसं बोललं, कुणी काय केलं, कुणी दुर्लक्ष केलं, या सगळ्याचा हिशोब ठेवणं त्याच्या मनातून निघून गेलं होतं. आधी मन नकळत त्या गोष्टींच्या भोवतीच फिरायचं, आता मात्र मन थांबत होतं. एक दिवस असा आला की ज्याच्यामुळे पूर्वी त्याचं हृदय दुखायचं तोच माणूस त्याच्यासमोर उभा राहिला. बोलण्यात ताठरपणा होता, चेहऱ्यावर अहंकार होता, काही शब्द कडू होते. पूर्वी असं झालं असतं तर त्याची रात्र बेचैन गेली असती, पण त्या दिवशी तो शांत होता. त्याने काहीच उत्तर दिलं नाही, फक्त खाली पाहिलं आणि पुढे निघून गेला. चालताना त्याच्या मनात काहीच खतखत नव्हती, उलट एक विचित्र हलकेपणा होता, जणू एखादं ओझं खाली ठेवून दिलं असावं. त्या रात्री तो खूप वेळ देवाजवळ बसला. त्याने काहीच मागितलं नाही, काही तक्रार केली नाही, फक्त बसून राहिला. आणि त्या शांततेत त्याला जाणवलं, आपण कोणाचं वाईट केलं नाही, कोणाचं नुकसानही केलं नाही, कुणाला जाणून बुजून दुखावलं नाही. मग बाकी सगळ्याचा भार उचलण्याची गरजच काय? दिवस गेले तसे काही गोष्टी स्वतःहून घडू लागल्या. जे लोक त्याला कमी लेखायचे ते आता स्वतःच अडचणीत सापडले होते. कुणाची तोंड बंद झाली, कुणाचे व्यवहार अडले, कुणाचे खरे चेहरे बाहेर आले. तो काहीच पाहत नव्हता, काही ऐकत नव्हता, पण आसपासचे लोक कुजबुजत होते. कुणी त्याच्याकडे येऊन म्हणायचं, पाहिलंस का काय झालं? तो फक्त मान हलवायचा. त्याच्या मनात सूड नव्हता, समाधानही नव्हतं, फक्त एक ठाम विश्वास होता, जे व्हायचं ते होत असतं. त्या काळात त्याच्या घरात एक महत्त्वाची गोष्ट घडली. आईची तब्येत अचानक खालावली. क्षणभर त्याचं मन हादरलं. जुनी भीती डोकं वर काढू लागली.
पण लगेच त्याने स्वतःला सावरलं. तो आईजवळ बसला, तिचा हात हातात घेतला आणि काही न बोलता डोळे मिटले. त्या क्षणी त्याच्या मनात एकच भावना होती, जे करायचं आहे ते माझ्या हातात नाही, पण सोडून देणं माझ्या हातात आहे. वैद्यांनी तपासणी केली, औषधं दिली. काही दिवस गेले. तब्येत हळूहळू सुधारू लागली. मोठा धोका टळला. त्या दिवशी तो देवासमोर उभा राहिला. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते अश्रू भीतीचे नव्हते, ते अश्रू होते कृतज्ञतेचे. कारण तो जाणून होता, जिथं आपलं बळ संपतं तिथून कोणीतरी अदृश्यपणे आपलं ओझं उचलतं. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. तो एका विशाल माळावर उभा होता. दूरवर काही लोक दिसत होते. काही आनंदात होते, काही दुःखात. कुणी त्याच्याकडे बघत होतं, तर कुणी पाठ फिरवून चालत होतं. तो मात्र तिथेच उभा होता आणि अचानक त्याला असं वाटलं की त्याच्या पाठीशी कोणीतरी आहे. त्याने मागे वळून पाहिलंच नाही. गरजच वाटली नाही, कारण तो आधार तो ओळखत होता. सकाळी उठल्यावर त्याच्या मनात एक विलक्षण शांती होती. तो घराबाहेर पडला, आकाशाकडे पाहिलं आणि मनात आलं, सगळ्यांना आपापला मार्ग आहे. कुणी वाईट करतो, कुणी चांगलं, पण त्याचा हिशोब ठेवणारा वेगळाच आहे. आपण फक्त आपला मार्ग सरळ ठेवायचा. त्या दिवसापासून त्याने एक गोष्ट ठरवली, कुणाच्या वागण्यावर मन दुखावून घ्यायची गरज नाही. कुणाच्या शब्दांवर मन अडकवून ठेवायचं नाही. कारण मन जर स्वच्छ ठेवलं तर जे मिळायचं ते आपोआप मिळतं आणि जे टळायचं ते आपोआप दूर जातं. घरात पुन्हा एकदा शांतता स्थिर झाली. आई हसत होती, तो हसत होता आणि त्या हास्यात काहीतरी खोल होतं, अनुभवाचं, विश्वासाचं आणि समर्पणाचं. भक्तांनो, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि घरातील दारिद्र्य कायमचे दूर करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने टाईप करा, भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो किंवा जय माता लक्ष्मी. त्या काळात त्याच्या आयुष्यात एक गोष्ट सतत टोचत होती. एक इच्छा होती, फार मोठी नव्हती, पण मनात खोलवर रुजलेली. तो तिचा विचार मुद्दाम टाळायचा, पण ती कुठेतरी आत शांतपणे बसलेली होती. कधी कधी देवाजवळ बसताना ती आठवायची, पण तो तोंड उघडायचा नाही. कारण मागच्या अनुभवांनी त्याला शिकवलं होतं, सगळं मागून मिळत नाही आणि जे मिळत नाही ते नकारलेलं असतंच असंही नाही. एक दिवस त्या इच्छेशी संबंधित एक संधी त्याच्यासमोर आली आणि निघूनही गेली. पूर्वी असं झालं असतं तर तो पूर्णपणे कोसळला असता. इतकी जवळ येऊनही ती संधी हातातून गेली असं म्हणून रात्रभर झोप उडाली असती. पण यावेळी काही वेगळंच घडलं. क्षणभर मन हललं, डोळे ओलावले, पण लगेचच आत कुठेतरी एक शांत आवाज उमटला, थांब. तो त्या रात्री खूप वेळ देवाजवळ बसला. काही विचारलं नाही, फक्त मनात एक प्रश्न घोळत होता, हे का घडलं? उत्तर लगेच मिळालं नाही आणि पहिल्यांदाच त्याला ते चाललं. कारण आता त्याला कळलं होतं की प्रत्येक उत्तर लगेच मिळालं तर श्रद्धेला अर्थच उरत नाही. असेच दिवस गेले. तो विषय हळूहळू मागे पडला आणि त्या दरम्यान काही अशा गोष्टी घडल्या ज्या आधी कधीच घडल्या नव्हत्या. त्याला जे हवं होतं ते मिळालं नव्हतं, पण जे मिळालं ते अधिक स्थिर होतं. आयुष्यात घाई कमी झाली होती, निर्णय शांततेत होत होते. काही वेळा तो मागे वळून पाहायचा आणि विचार करायचा, जर तेव्हा ते मिळालं असतं तर आज हे शक्य झालं असतं का? हळूहळू उत्तरं आपोआप उलगडत गेली. एके संध्याकाळी असाच तो शांतपणे बसला होता. सूर्य मावळत होता, आकाश लालसर झालं होतं आणि अचानक त्याच्या मनात एक जुनी आठवण डोकावली. पूर्वी देवाला रागावून विचारलेले प्रश्न, देवावर टाकलेले आरोप आणि देवाने काहीच केलं नाही अशी भावना. त्या आठवणींनी त्याचे डोळे भरून आले, पण यावेळी वेदनेने नाही, समजुतीने. त्याला कळलं, जेव्हा आपण तयार नसतो तेव्हा देव नाही म्हणत नाही, तो थांब म्हणतो. आणि तो थांब आपल्याला तोडण्यासाठी नसतो तर घडवण्यासाठी असतो. त्या रात्री त्याला पुन्हा स्वप्न पडलं.
तो एका नदीकाठी उभा होता. पाणी वेगाने वाहत होतं. तो पाण्यात उतरणार इतक्यात कुणीतरी त्याचा हात धरला. तो थांबला. काही वेळाने पाण्याचा वेग कमी झाला. मग हात सुटला. तो पाण्यात उतरला आणि यावेळी तो बुडालाच नाही. सकाळी उठल्यावर त्याच्या मनात अपार शांती होती. त्याला समजलं होतं, चमत्कार म्हणजे अचानक घडणारी गोष्ट नाही. चमत्कार म्हणजे योग्य वेळी घडणारी गोष्ट, आणि त्या योग्य वेळेची तयारी आपल्याला कळतही नाही. काही दिवसांनी अगदी सहजपणे त्याच इच्छेशी संबंधित एक वेगळी वाट उघडली. यावेळी कोणतीही घाई नव्हती, भीती नव्हती, अस्वस्थता नव्हती. सगळं शांतपणे जुळून येत होतं. आणि तेव्हा त्याला जाणवलं, आधी जे थांबवलं गेलं होतं ते नकारलेलं नव्हतं, ते फक्त पुढे ढकललं गेलं होतं. त्या दिवशी तो देवासमोर उभा राहिला. डोळ्यातून अश्रू आले, पण ते मिळालं म्हणून नव्हते, ते समजलं म्हणून होते. कारण आता त्याला कळलं होतं, काही गोष्टी घडतात तेव्हा त्यामागचा अर्थ कळत नाही, पण जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा प्रत्येक थांब, प्रत्येक अडथळा, प्रत्येक विलंब हा आपल्या भल्यासाठीच होता. तो आता चमत्काराची वाट पाहत नव्हता, कारण त्याला कळलं होतं, तो स्वतःच एका प्रक्रियेतून जात होता. आणि ती प्रक्रिया पूर्ण झाली की जे मिळायचं ते आपोआप हातात येणार होतं. घरात शांतता होती, मनात विश्वास होता, आणि त्या विश्वासात एक अतूट नातं तयार झालेलं होतं, भक्त आणि भगवंत यांच्यातलं. भगवंत कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये देवा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे टाईप करा आणि तुमच्यासमोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून येणारा नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोचेल. भक्तांनो, काळ पुढे सरकत होता. दिवस, महिने आपापल्या जागी थांबत नव्हते, पण त्याचं मन आता कुठेही धावत नव्हतं. पूर्वी भविष्याचा विचार करताना छातीत दडपण यायचं. आता भविष्य मनात आलं तरी श्वास अडखळत नव्हता, कारण त्याला ठाऊक झालं होतं, जे पुढे आहे ते अंधार नाही, भगवंत आपल्यासोबत आहे. एके दिवशी तो एकटा बसला होता. त्याच्याकडे काहीही काम नव्हतं, कुठे जायचंही नव्हतं, आणि पहिल्यांदाच एकटेपणा त्याला टोचला नाही. उलट त्या शांततेत त्याला स्वतःचा आवाज ऐकू येत होता. मनात जुनी दृश्य उभी राहिली. अपमान, दुर्लक्ष, तुटलेली स्वप्न, थांबलेले प्रयत्न. ती दृश्य आता जखम नव्हती, ती आठवण होती, आणि आठवण दुखावत नव्हती. त्याला जाणवलं, जर ते सगळं घडलं नसतं तर आजची ही शांती मिळाली असती का? कदाचित नाही. त्या विचाराने त्याचे डोळे भरून आले, पण यावेळी तो रडला नाही, फक्त डोळे मिटून बसून राहिला. जणू मनातल्या प्रत्येक जखमेवर कुणीतरी हळूच हात फिरवला. त्याला एक गोष्ट स्पष्ट झाली होती, आपल्याला जेव्हा वाटलं की देव दूर आहे तेव्हा तोच आपल्याला धरून ठेवत होता. जेव्हा वाटलं की सगळं संपलं तेव्हा तोच नव्याने सुरुवात घडवत होता. फक्त आपल्याला तेव्हा हे सर्व दिसलं नाही. एके संध्याकाळी तो त्याच्या आईजवळ बसला होता. आई काहीच बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात एक समाधान होतं. तिने हळूच म्हटलं, देव मोठा आहे, एवढंच. त्या 2 शब्दात इतकं काही होतं की त्याचं मन थरथरून गेलं, कारण त्या शब्दात तिचे सगळे दुःख, प्रार्थना आणि विश्वास दडलेला होता. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. तो एका लांब रस्त्यावर चालत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना काटे होते, पण तो चालत असताना काटे टोचत नव्हते, ते जणू बाजूला सरकत होते. तो थांबला, मागे पाहिलं, आणि मग लक्षात आलं, मागे रस्ताच नव्हता. जिथून तो चालत आला होता तिथे काट्यांचे जंगल होते, आणि तरीही तो सुरक्षित पुढे आला होता. सकाळी उठल्यावर त्याला उमगलं, जे काही टळलं, जे काही मोडलं, जे काही थांबलं, ते सगळं त्याच्या रक्षणासाठीच होतं. काही गोष्टी मिळाल्या नाहीत, कारण त्या मिळाल्या असत्या तर आजची ही शांती उरलीच नसती.
आता तो कोणावरही राग धरून ठेवत नव्हता. कुणाच्या वागण्याचा विचार करून मन दुखावत नव्हता. कारण त्याला कळलं होतं, प्रत्येकजण आपापल्या कर्माच्या वाटेवर चाललेला आहे आणि त्या वाटेचा शेवट प्रत्येकासाठी वेगळा असतो. त्याच्या मनात आता एकच प्रार्थना उरली होती, मला जे मिळालं ते सांभाळायचं बळ दे आणि जे टळलं त्याबद्दल कधीही तक्रार करायला लावू नकोस. त्या प्रार्थनेत कोणतीही मागणी नव्हती, फक्त समर्पण होतं. घरातील वातावरण स्थिर झालं होतं. दुःख आलं तरी ते टिकत नव्हतं. आनंद आला तरी तो गर्वात बदलत नव्हता. आयुष्य सुंदर चालू होतं, पण त्याचं मन आयुष्यावर अवलंबून नव्हतं. आणि त्या अवस्थेत त्याला पहिल्यांदाच असं वाटलं, आता काहीही झालं तरी आपण हरणार नाही. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये आजपासून काहीही झालं तरी मी हरणार नाही. देव, स्वामी आई, दत्तगुरू महाराज माझ्यासोबत आहेत टाईप करा. त्या दिवशी सूर्याची सकाळची किरणं काहीतरी वेगळी होती. तो भक्त घराच्या अंगणात उभा होता. त्याने हळूच डोळे मिटले आणि मनातील गोंधळलेलं ओझं हलकं झालं. रस्त्यावरून काही लोक जात होते, पण त्याच्या अंतर्मनाला काहीच हरकत नव्हती. पूर्वी त्याला खूप त्रास झाला होता. कित्येक लोकांनी अपमानित केलं होतं, दुःख दिलं होतं. आता त्या सगळ्या आठवणींचा भार नाहीसा झाला होता. आई स्वयंपाकघरात होती. तिने त्याच्याकडे पाहिलं आणि हळूच हसून विचारलं, आज तुझा चेहरा वेगळा दिसतोय. त्याला उत्तर द्यायची गरज नव्हती. डोळ्यातून अश्रू आले, पण हे रडणं दुःखाचं नव्हतं. हे रडणं होतं आतून भरून आलेल्या कृतज्ञतेचं. जणू कित्येक वर्षांच्या वेदना, चिंता, अपेक्षा आणि भीती एकाच क्षणात हलक्या पवित्र अश्रूंमध्ये विरघळल्या होत्या. तो अंगणात बसला, हात जोडले आणि मनाच्या गाभाऱ्यात येणाऱ्या प्रत्येक आठवणीला हळूच भेट दिली. प्रत्येक वेदना, प्रत्येक अपमान, प्रत्येक थोडासा त्रास, हे सगळं आता एका उबदार अनुभूतीसारखं वाटू लागलं. त्याच्या अंतर्मनाला उमगलं, देव प्रत्येक वेळेस त्याच्या पाठीशी होता. अगदी तोच पाहू शकत नव्हता. संध्याकाळी सूर्य मावळताना तो अंगणात बाहेर आला. हवा हलकी गारसर होती. त्याच्या डोळ्यांसमोर परिसर जणू झोपलेल्या रंगांनी भरलेला दिसत होता. झाडे, घराच्या कोपऱ्यातील ओलसर माती, पक्ष्यांचा आवाज, सगळ्यात एक वेगळी शांतता होती. त्याला जाणवलं, ही शांती त्याच्या जीवनाचे खरे वरदान आहे. त्या रात्री तो पुन्हा देवाजवळ बसला, हात जोडले, डोळे मिटले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ही ओलसरता भीतीची नव्हती, रागाची नव्हती, अपेक्षांची नव्हती. ही ओलसरता होती विश्वासाची, समर्पणाची आणि अंतर्मनाच्या अनुभवांची. त्याला आठवलं की कित्येक वेळा तो देवावर रागवला होता. कित्येक वेळा त्याने हा विचार केला होता की मला हवं ते मिळालंच नाही. कित्येक रात्री त्याने रडत घालवल्या होत्या. आणि आज पहिल्यांदाच त्याला उमगलं, सगळं जे घडलं ते फक्त चांगल्यासाठीच होतं. काही गोष्टी वेळेवर न झाल्यामुळे त्याला आजची शांती मिळाली होती. काही अडथळे आले, काही विलंब झाला, काही इच्छा उरल्या, पण हे सगळं त्याच्यासाठी, त्याच्या भल्यासाठीच होतं. त्या रात्री त्याला स्वप्नात तो एका विस्तृत मैदानावर उभा होता. दूरवर रंगीत प्रकाशांचा वारा वाहत होता. लोक येत होते, जात होते. काही रडत होते, काही हसत होते. त्याने लक्षात घेतलं की त्याच्यासारखे अनेक लोक आहेत. प्रत्येकजण आपापल्या अडचणीतून जात आहे. प्रत्येकजण देवाच्या मार्गदर्शनाखाली चालतोय आणि देव प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार योग्य अनुभव देतो. सकाळी उठल्यावर त्याला पुन्हा जाणीव झाली, आयुष्यात जे काही घडलं, जे काही टळलं, जे काही मिळालं नाही, ते सर्व काही देवाच्या योजनेनुसारच होतं. हे कळल्यावर त्याचे हृदय हलके झाले. डोळ्यातून हलके अश्रू वाहू लागले. या अश्रूंमध्ये काहीतरी अतूट प्रेम, काहीतरी विश्वास आणि कित्येक वर्षांचा पवित्र अनुभव मिसळलेला होता. त्या दिवसापासून त्याची भीती नाहीशी झाली. घरात येणारा प्रत्येक क्षण आनंददायक झाला. वाईट करणाऱ्या लोकांबद्दल काहीही तो मनात ठेवत नव्हता.
त्याला कळलं होतं, जे करतात म्हणजे जे वाईट कृत्य करतात त्यांना देव त्यांच्या कर्माचे फळ नक्कीच देणार. त्याच्यावर आपण लक्ष देण्याची गरज नाही. आणि त्या शांततेत तो दिवा लावत होता. घर शांत होतं, मन शांत होतं आणि त्याला उमगलं. आता त्याचा विश्वास कायमचा दृढ झाला होता. देव आहे, तो प्रत्येक क्षणी आहे आणि जे काही घडतं ते आपल्यासाठीच आहे. त्या दिवसाने सकाळी सूर्यासोबत नवीन प्रकाश आणला होता. त्याने बाहेर पाऊल टाकलं आणि लक्षात आलं की घर, रस्ता, झाडे, पंखे सगळं काही शांत, सुव्यवस्थित आणि सुंदर दिसत आहे. पूर्वी ज्या गोष्टी त्याला त्रास देत होत्या त्या आता दिसत पण नाहीत, जाणवत पण नाहीत. त्याच्या अंतर्मनाला एक गोड हलकापणा भरून आला. त्या दिवसाला पूर्वी त्याच्या आयुष्यातील एक जुनी मनात दडलेली इच्छा अचानक उघड झाली. ती इच्छा साधी नव्हती, पण मनाच्या खोल कोपऱ्यात दडलेली होती. त्याने आयुष्यभर त्या दिशेने खूप प्रयत्न केले होते, पण कधीच ती पूर्ण होत नव्हती. आणि अचानक जणू देवाने हात वर करून ही इच्छा पूर्ण केली, अगदी हळूच, त्याच्या समजुतीच्या पलीकडे. पहिल्यांदाच त्याने अनुभवलं की काही गोष्टी आपल्याला हवे तेव्हा होत नाहीत, त्या योग्य वेळ आल्यावरच घडतात. तो क्षण इतका पवित्र होता की त्याचे डोळे भरून आले. हळूच त्याने हात सोडले, डोळे मिटले आणि मनात विचार आला, हे जे घडलं हे माझ्यासाठीच होतं. माझ्या मेहनतीचे आणि विश्वासाचे फळ आता मला मिळाले आहे. संध्याकाळी तो अंगणात बसला. हवा हलकी गारसर होती. घर शांत होतं. आई हलकेच हसून त्याच्याकडे पाहत होती. त्याचं मन भरून आलं. किती वेळा आईने त्याच्या सगळ्या कष्टांना, त्याच्या वेदनांना शांतपणे पाहिलं होतं, पण आज पहिल्यांदाच तो स्वतःहून त्याचा अनुभव घेत होता. त्याला जाणवलं, देव प्रत्येक क्षणी उपस्थित आहे. प्रत्येक अडथळा, प्रत्येक विलंब, प्रत्येक थांब हे आपल्यासाठी, आपल्या भल्यासाठीच आहे. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. त्याने आकाशाकडे पाहिलं आणि त्याला जाणवलं की जिथे आधी अंधार होता तिथे आता प्रकाश आहे. जिथे भीती होती तिथे आता विश्वास आहे. जिथे मन गोंधळलं होतं तिथे आता स्थिरता आहे. आणि तो प्रकाश जणू फक्त त्याच्यासाठीच नव्हता, तो सर्वांसाठी होता. प्रत्येक भक्तासाठी जो हळूहळू श्रद्धा आणि समर्पणाने उभा राहतो. सकाळी उठल्यावर त्याला पुन्हा जाणीव झाली, हे चमत्कार नव्हते अचानक होणारे. हे देवाच्या योजनेनुसार योग्य वेळेस योग्य मार्गाने घडणारे होते. आणि जेव्हा हे समजतं तेव्हा आपल्याला कळतं की आधीच्या सर्व विलंबांचे, थांब या शब्दाचे, अडथळ्यांचे कारण केवळ चांगल्यासाठीच होते. त्याच्या मनात आता भीती नव्हती, राग नव्हता, अपेक्षा नव्हती, फक्त गोड शांत विश्वास होता. जे काही होतं ते योग्य होतं, जे काही टळतं तेही योग्य होतं, जे काही मिळालं ते चांगल्यासाठीच मिळालं. त्या दिवशी तो देवाजवळ बसला. डोळे शांतपणे मिटले. हळूच हात जोडले. त्याच्या डोळ्यातून ओले अश्रू वाहू लागले. आश्चर्य, कृतज्ञता, विश्वास आणि शांततेचे अश्रू. जणू जीवनाचा अर्थ एका क्षणात समजला आणि मन पूर्णतः भरून आलं. त्या रात्री घरात शांतता होती. हवेची हलकी झुळूक होती आणि त्याच्या अंतर्मनाला एक नवीन स्थिरता मिळाली होती. अशी स्थिरता की आता तो कुठेही जायला, कुठल्याही अडचणीत जायला तयार होता. कारण त्याला ठाऊक होतं, जे काही घडतं ते फक्त चांगल्यासाठीच घडतं. ईश्वराची अदृश्य शक्ती माझ्यासोबत चालते. भक्तांनो, त्या दिवशी सकाळची हवा हलकी गारसर होती. सूर्याची पहिली किरणं घरात पसरत होती. भक्त उठला आणि अंगणात बाहेर पहिलं पाऊल टाकलं. हळूहळू त्याने घराच्या कोपऱ्यांकडे बघितलं. भिंती, झाडे, झोपडीतील साध्या वस्तू, सर्व काही नवीन, स्वच्छ, पवित्र वाटत होतं. आतल्या मनात एक हलकापणा भरून आला. तो दिवा लावून बसला. डोळे शांतपणे मिटले, हात जोडले. मनात एकच भावना होती, धन्यत्व, कृतज्ञता आणि श्रद्धा. मागे वळून पाहताना त्याला जाणवलं की आधी जे काही त्रास होते
अपमान, अडचणी ते सर्व आता त्याच्या जीवनात कुठेच ठसवत नव्हतं. देवाने सर्व वेळेवर योग्य मार्ग दाखवला होता. त्या दिवशी घराच्या दरवाजाच्या बाहेर एक लहानसा प्रसंग घडला. एका गरीब शेजाऱ्याला अचानक मदतीची गरज भासली. भक्त हळूच त्यांच्याकडे गेला, हातात हात दिला. त्यांना काही विचारायची गरजच नव्हती. देवाजवळ बसलेल्या भक्ताच्या हृदयाने आधीच सर्व काही समजून घेतलं होतं. त्या छोट्या कर्मामुळे भक्ताच्या मनात जणू उजाळा आला. संध्याकाळी आई स्वयंपाक करत होती. त्यावेळेस भक्ताने पाहिलं की आईच्या डोळ्यात आनंद आहे, घरात शांती आहे, प्रत्येक वस्तू प्रकाशमान आहे. आधीच्या दुःखाची चिंता, भीतीची झळकच नाही. घरात येणारा प्रत्येक क्षण आता सुरक्षित आणि सुखदायक वाटतो. भक्ताच्या मनात जाणीव झाली आहे, देव आहे, त्याच्या कृपेने घरात शांती आहे, सुख आहे, संकट दूर झाली आहेत. त्या रात्री तो देवाजवळ बसला. त्याने पुन्हा हात जोडले, डोळे मिटले. मनात आलेल्या सर्व भावना अश्रूंमध्ये मिसळल्या. हे अश्रू आनंदाचे, कृतज्ञतेचे आणि अंतर्मनातील शांतीचे होते. पूर्वी जी भीती त्याला झोपू देत नव्हती ती आता नाहीशी झाली होती. वाईट करणाऱ्यांच्या कर्मांची फळं त्याला स्वतः ईश्वर देतात आणि चांगल्या कर्माचे फळ ईश्वरच देतात याची त्याला जाणीव झाली होती. त्याला कळलं होतं, जे काही घडलं ते फक्त चांगल्यासाठीच घडलं. जे काही टळलं तेही चांगल्यासाठीच टळलं आणि जे काही मिळालं ते योग्य वेळी मिळालं. आता भक्त पूर्णपणे समाधानात होता. मन स्थिर होतं, घर शांत होतं आणि अंतर्मनात देवाची उपस्थिती अखंड अनुभवायला मिळत होती. आणि त्या दिवशी भक्ताने जाणवलं, आता कुणी काहीही केलं, कुणी काहीही बोललं, कुणी कितीही वाईट केलं तरीही त्याच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. देव प्रत्येक जणाला त्याच्या कर्माचं फळ देतो आणि भक्त फक्त शांततेत राहून जीवनाचा अनुभव घेतो. त्या रात्री अंगणात हळूच वारा वाहू लागला. दिवा उजळला. घर शांत होतं. भक्ताच्या मनात गोड हलकापणा, पूर्ण समाधान आणि देवाच्या कृपेची अनुभूती होती. डोळ्यातून निघणारे अश्रू ही ओलसरता नव्हती, तर आनंदाची, श्रद्धेची आणि जीवनातील प्रत्येक क्षणाची कृतज्ञतेची होती. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव टाईप करून कृतज्ञ असे लिहा. दत्तगुरू महाराज कायम तुमच्या कुटुंबाचे, तुमचे रक्षण करतील. त्या दिवशी भक्त घरात शांत बसला होता. बाहेरून सूर्याचा प्रकाश घरात हळूच पसरत होता, पण मनात एक हलकी गोंधळलेली अवस्था होती. त्याला वाटलं, मी एवढं काही केलं, इतक्या ग्रंथांचा अभ्यास केला, कितीतरी दिवसाचे उपवास केले, इतके यज्ञ केले, तरी देव प्रसन्न झालेला दिसत नाही. तेवढ्यात त्याला त्याच्या आईची साधी गोष्ट आठवली. देवाला मोठे कर्म, मोठे यज्ञ, मोठे ग्रंथ वाचणं नाही, तर शुद्ध मन असणं आवश्यक आहे. त्याने डोळे मिटले. मनातल्या प्रत्येक विचारावर नजर टाकली. वाईट विचार निघून गेले. भीती आणि अपेक्षा मिटल्या. हळूहळू त्याचं मन हलकं झालं. त्याने आपल्या हृदयातून फक्त 2 मिनिटांसाठीच नामस्मरण सुरू केलं. देवाचे नाव मनात जपलं. आवाज किंवा जप फार नव्हता, फक्त मन शुद्ध भावाने गुंतलं. आणि अचानक त्याला असं वाटलं, जणू देव स्वतः त्याच्या समोर उभा आहे. एका हलक्या स्पर्शाने त्याच्या अंतर्मनाला शांतता भरली. त्याचे डोळे भरून आले. पण ही ओलसरता आनंदाची होती, श्रद्धेची होती आणि मनःशांतीची होती. भक्ताला उमगलं, कितीही यज्ञ, कितीही ग्रंथवाचन, कितीही पूजा, हे सर्व फक्त मार्ग आहेत. पण मन शुद्ध नसेल तर देव प्रसन्न होत नाही. हळूहळू तो समजून गेला की मनाच्या शुद्ध भावाने अगदी 2 मिनिटांचे नामस्मरणही, 2 मिनिटांचे ध्यानही भगवंताला प्रसन्न करू शकते. त्या दिवशी भक्ताने एक गोष्ट ठरवली. तो आता बाह्य कामात नाही, तर मनाच्या शुद्धतेवर लक्ष देईल. काहीतरी मोठं करायचंच नव्हतं, फक्त त्याच्या हृदयाचा भाव शुद्ध ठेवायचा होता. संध्याकाळी त्याने अंगणात बसून हळूच देवाचे नाव जपायला सुरुवात केली. प्रत्येक श्वासात,
प्रत्येक धडधडीत त्याला देवाचा स्पर्श जाणवत होता आणि हे अनुभव इतके खोल होते की त्याचे मन भरून आले. त्याला जाणीव झाली की देव प्रत्येक क्षण आपल्या मनाच्या शुद्ध भावाने पाहतो, प्रत्येक क्षण आपल्याशी बोलत असतो. त्या रात्री घर शांत झालं. भक्त अंगणात दिवा लावत होता. डोळे मिटले आणि मन पूर्णपणे देवाच्या नावात गुंतले. काही मिनिटच झाली होती, पण त्याच्या हृदयाला इतकी उबदार शांती मिळाली होती की कित्येक वर्षांच्या तपश्चर्येची आणि कर्माची भेट एकाच क्षणात अनुभवायला मिळाली. आणि अचानक त्याला जाणवलं, घरातील प्रत्येक कोपरा, आई, झाडे, भांडी, लहान मुलं, सर्व काही जणू देवाने स्पर्श केले आहे. जीवनात जे काही झाले, जे काही मिळाले, ते सगळं मनाच्या शुद्ध भावामुळेच घडलं आहे. तो दिवा लावत बसला आणि हळूच त्याचे डोळे भरून आले. आधीची भीती, अपेक्षा, चिंता, वाईट शक्ती या सगळ्या एकदम दूर झाल्या. घरात शांती होती, मनात समाधान होतं. डोळ्यातून वाहणारे अश्रू कृतज्ञतेचे आणि भक्तीचे होते. भक्ताला पूर्णपणे समजलं, देवाला प्रसन्न करण्यासाठी काहीही मोठं करण्याची आवश्यकता नाही. फक्त मन शुद्ध असलं की पुरेसं. 2 मिनिटांचे मनापासून केलेले नामस्मरण देखील देवाला जास्त प्रिय ठरू शकते. आपले कर्म, आपले मन, आपल्या श्रद्धेचा भाव हाच खरा मार्ग आहे. त्या रात्री भक्ताने उंच श्वास घेतला. मन हलकं, हृदय भरून आलं आणि घरात पुन्हा एकदा सर्वत्र सुखसमृद्धी पसरली. ही दत्त महाराजांचीच कृपा होती. तो जाणून गेला की जे काही घडलं ते आपल्यासाठीच घडलं. आता भक्त पूर्णपणे स्थिर झाला होता. घरात आणि अंतर्मनात देवाची कृपा अखंड अनुभवायला मिळत होती आणि हे अनुभव ऐकणाऱ्यालाही हळूहळू समजायला लागतात. मन शुद्ध असलं, श्रद्धा खऱ्या भावाने धरली आणि हळूहळू जीवनात देवाची कृपा अनुभवता येते. या भक्ताने अनेक वर्षे तपस्या केली, उपासना केली, यज्ञ केले, ग्रंथ वाचन केले, अनेक अडचणींवर मात केली. पण शेवटी त्याला समजलं, देवाला प्रसन्न करण्यासाठी मोठे यज्ञ, मोठमोठ्या पूजा किंवा ग्रंथ वाचन आवश्यक नाही. देवाला फक्त हवे असते मनाचा शुद्ध भाव आणि श्रद्धा. 2 मिनिटांचे नामस्मरणही हळूहळू पण खऱ्या हृदयभावाने भगवंताला प्रसन्न करू शकते. भक्तांनो, त्या दिवशी भक्त आपल्या घराच्या अंगणात दिवा लावत होता. मन शांत, हृदय भक्तीने भरलेले होते. अचानक त्याच्यासमोर एक प्रकाश चमकला. तो प्रकाश दिवसाच्या किरणापेक्षा अधिक तेजस्वी, पण हळूवार आणि प्रेमाने भरलेला होता. भक्त डोळे मोठे करून पाहतच राहिला. त्याला समजत नव्हते की हे काय आहे. त्या प्रकाशातून हळूहळू साक्षात दत्त महाराज त्याच्यासमोर प्रकट झाले. 3 हसरे चेहरे, हातात त्रिशूल आणि एक हात भक्ताला आशीर्वाद देत असलेला. तो भक्त आश्चर्यचकित झाला. तिथेच थांबला. हळूच त्यांच्या पायाशी नतमस्तक झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. पण हे रडणं दुःखाचं नव्हतं. हे होतं अंतर्मनातील आनंद, श्रद्धा आणि कृतज्ञतेचे अश्रू. त्याची इतक्या वर्षांची भक्ती फळास आली होती. दत्त महाराजांनी त्याच्या डोळ्यांमध्ये पाहून हसत हसत हात वर केला आणि म्हणाले, भक्ता, तू भक्तीने, श्रद्धेने आणि मनाच्या शुद्ध भावाने हे सर्व ऐकलेस. गुरुचरित्र कथा ऐकल्याने, वाचल्याने तुझ्यावर येणारी फळं हीच आहेत. म्हणजे तुझे मन शांत होईल, स्थिर राहील, भीती आणि चिंता दूर होतील. तुझे चांगले कर्म फळ घेतील, वाईट करणाऱ्यांचे कर्म त्यांना स्वतः फळ देतील. घरात सुख, समृद्धी, शांती आणि आनंद नांदेल. हे माझे आजच्या दिवशी तुला वरदान आहे. तुझे अंतर्मन भक्तीने भरलेले राहील. देवाची उपस्थिती तुझ्या घरात, तुझ्या आयुष्यात, तुझ्या प्रियजनांवर कायम जाणवेल. संकट, अडचणी दूर होतील. तू आनंदाने आणि संतुष्टतेने जीवन जगशील. हा आशीर्वाद ऐकून जणू जीवनाचं सार समजलं. त्याचे मन हलके झाले, हृदय आनंदाने भरून आले. त्याने डोळे मिटले, फक्त दत्त महाराजांच्या कृपेचा अनुभव घेतला.
दत्त महाराजांनी त्याच्याकडे पाहून हसत हसत हळूच हात वर करून सांगितले, माझा आशीर्वाद तू जिवंत असेपर्यंत तुझ्यावर राहील. भगवंत कायम तुझ्यासोबत आहे. श्रद्धा ठेव, मन शुद्ध ठेव, कर्म चांगले कर आणि जीवन आनंदाने जगायला सुरुवात कर. हळूहळू प्रकाश हलकासा झाला आणि दत्त महाराज अदृश्य झाले. पण भक्ताच्या अंतर्मनात त्यांची उपस्थिती कायम राहिली. भक्त आता पूर्णपणे संकटमुक्त, आनंदी, भक्तिमय जीवन जगू लागला. घर शांत, सुखसमृद्धी नांदली आणि तो प्रत्येक क्षण देवाच्या कृपेची अनुभूती घेऊ लागला. तो रोज दिवा लावायचा, दत्त महाराजांची भक्ती करायचा आणि कधी कधी त्याचे डोळेही भरून यायचे. हे अश्रू आनंदाचे होते, श्रद्धेचे होते आणि गुरुचरित्राची खरी शिकवण समजल्याचे होते. त्याला जाणीव झाली की गुरुचरित्र ऐकल्याने आणि मन शुद्ध ठेवल्याने भक्ताचे जीवन बदलते, देवाचे दर्शन प्राप्त होते आणि सर्व इच्छांचे फळ भक्तांना मिळते. आता तो भक्त प्रत्येक क्षणी आपल्या जीवनात दत्तगुरूंच्या कृपेची अनुभूती घेत राहिला. गुरुचरित्र कथा तो सकाळ संध्याकाळ ऐकायचा, श्रवण करायचा आणि दत्त महाराजांच्या कृपेने त्याच्या घरी सुखसमृद्धी, स्थिरता जन्म घेत राहिली. भक्तांनो, ही कथा आपल्याला शिकवते, कर्माचे फळ निश्चित मिळते. चांगले कर्म चांगल्या परिणामाला जन्म देतात, वाईट कर्म स्वतः त्यांना फळ देतात. इतरांची वाईट वागणूक, शत्रूंचे कृत्य यावर मन गोंधळून जाऊ नये. देव प्रत्येकाला योग्य मार्ग दाखवतो. सर्व घटना भगवंताच्या योजनेनुसार घडतात. आपल्याला जे हवे असते ते लगेच मिळत नाही, पण जे घडते ते योग्य वेळेस आपल्या भल्यासाठीच घडते. विलंब, अडथळे हे सगळे आपल्याला शिकवण्यासाठी आणि तयार करण्यासाठी असतात. मनाची शुद्धता सर्वात मोठी पूजा आहे. मोठे यज्ञ, ग्रंथवाचन किंवा अनंत साधना या सर्वांचा काहीतरी अर्थ नक्कीच आहे, पण खरा देवाचा प्रसन्न होण्याचा मार्ग म्हणजे मनाच्या शुद्ध भावातून होतो. श्रद्धा, समर्पण आणि भक्तीचं हृदय हेच खरे हिरे आहेत. श्रद्धा आणि समर्पणाचा चमत्कार. भक्ताच्या हळूवार पण स्थिर श्रद्धेने, फक्त मनाच्या शुद्ध भावाने देवाने त्याच्या जीवनात अनेक चमत्कार घडवले. घरात शांती, सुखसमृद्धी आली, भीती आणि चिंता दूर झाल्या, अंतर्मन स्थिर आणि आनंदी झाले. नित्य नामस्मरणाचे महत्त्व. 2 मिनिटांच्या ध्यानानेही, 2 मिनिटांच्या नामस्मरणानेही भगवंताची कृपा ही नक्कीच मिळते. वेळ नाही, साधनेची मोठी तयारी नाही, फक्त मन शुद्ध, भक्तिपूर्ण आणि एकाग्र असलं की पुरेसं आहे. आनंदाचे खरे साधन अंतर्मनात आहे. बाह्य गोष्टींवर विश्वास न ठेवता मन स्थिर ठेवून, देवावर पूर्ण श्रद्धा ठेवून आपापल्या जीवनातील प्रत्येक क्षणातील आनंद अनुभवता येतो. शेवटी भक्ताच्या डोळ्यातून येणारे अश्रू दुःखाचे नव्हते, ते आनंद, कृतज्ञता, श्रद्धा आणि देवाच्या अनुभवाचे होते. घर शांत, जीवन सुखदायक आणि अंतर्मन स्थिर झाले. हे शिकवते की भक्ती आणि मनाचा शुद्ध भाव हीच खरी साधना आहे. श्रद्धा, समर्पण आणि हळूवार भक्तीने जीवनात देवाची कृपा, सुखशांती आणि चमत्कार अनुभवता येतो. आपले कर्म, मनाचा शुद्ध भाव आणि भक्ती हेच खरे सर्वात मोठे धन आहे. जेव्हा आपण श्रद्धेने, प्रेमाने आणि समर्पणाने देवाच्या मार्गावर चालतो, तेव्हा घरात सुखसमृद्धी नांदते, चिंता दूर होतात आणि जीवनात वाईट शक्तींचं अस्तित्व संपते. तर अशा प्रकारे आजची दत्त महाराजांची गुरुचरित्रातील ही कथा संपत आहे. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आजच्या कथेतून खूप काही शिकायला मिळाले असेल. भक्तांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि हो, आजची कथा सांगताना माझ्याकडून काही चुकी झाली असल्यास मोठ्या मनाने, मोठ्या प्रेमाने मला क्षमा करा, कारण मी देखील तुमच्यातीलच एक कवडीमोल दत्त महाराजांची, स्वामी समर्थ आईची भक्त आहे. तसेच आपल्या कमेंट बॉक्समध्ये दत्त महाराजांचा, स्वामी समर्थ आईचा जयघोष करायला विसरू नका.
तुमच्या सर्व इच्छा भगवंत पूर्ण करो, हीच तुमच्यासाठी दत्त महाराजांच्या चरणी, स्वामी समर्थ आईच्या चरणी मनापासून प्रार्थना करते. भेटूया नवीन कथेमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तुमची काळजी घ्या, तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. भगवान महादेवांच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. जय श्री कृष्ण. राधे राधे.